अंगणवाडी शाळा क्रमांक 1 एकेकाळी अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारी ही शाळा आज स्वतःच मदतीच्या प्रतीक्षेत आहे. पावसामुळे वर्गखोल्यांमध्ये छतातून पाणी गळत आहे. चिमुकल्यांच्या वह्या पुस्तकांचे संरक्षण करण्यासाठी ताडपदरी टाकावी लागत आहे. मोडकळीस आलेल्या खिडक्या, तुटलेले दरवाजे आणि जीर्ण झालेली इमारत अशा धोकादायक परिस्थितीत अंगणवाडीतील मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. काही वर्षांपूर्वी शाळेची नवीन इमारत उभारण्यात आली, मात्र ती सर्व विद्यार्थ्यांसाठी अपुरी असल्याने अंगणवाडीतील मुलांना आजही जुन्याच इमारतीत बसावे लागत आहे. न्यूज नेक्ससच्या कालच्या बातमीने हा प्रश्न समोर आणल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी शाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. शाळेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री टाकण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे. प्रश्न फक्त एवढाच, ज्या शाळेने अनेक अधिकारी, शिक्षक आणि यशस्वी नागरिक घडवले, त्या शाळेतील आजच्या चिमुकल्यांना सुरक्षित छत कधी मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. ज्या वेळेला मला समजलं, ऋषिकेश पाटील आणि शालीन तांबोले यांनी ज्या वेळेला बाईट दिलेली का बाबा इथे अंगणवाडी गळते, जिल्हा परिषदची शाळा गळते, पाणी साठलेलं आहे, त्यावेळेला ते काय बोलतात का प्रतिनिधी काय करतात. प्रतिनिधी आत्ताच निवडून आलेले आहेत. ही समस्या या अगोदर 2-3 वर्षापूर्वीची आहे आणि ही अंगणवाडी भरण्यासाठी ही जिल्हा परिषद शाळा नादुरुस्त आहे. ती आता मी इथे पाणी करण्यास आलेली आहे, ती पूर्ण पाण्याने भरलेली आहे. त्यावेळेस आता मी BDO साहेबांना फोन केला. त्यांनी सांगितलं एक खोलीमध्ये पाणी गळत नाही, तात्काळच त्यांनी चावी आणून लॉक खोलून एक रूम आता उपलब्ध करून दिलेला आहे. आता पुढच्या काही महिन्यामध्ये आता पाऊस जाऊ द्या, ज्या वेळेला काही निधी आणि मी आता ह्या अंगणवाडीसाठी मी खास सर्व अंगणवाडी माझ्या जेवढ्या जिल्हा परिषदमध्ये अंगणवाड्या आहेत त्याच्यामध्ये मी त्यांच्यासाठी मी खास आता मागणी करणार आहे. माझ्या जिल्हा परिषदमधल्या अंगणवाड्या ह्या एकदम स्वच्छ आणि चांगल्या स्वरूपात करणार आहे आणि जेवढ्या आहेत अंगणवाड्या त्यांना जिथे जागा नाही आहे तिथं जागा उपलब्ध करण्याचा मी प्रयत्न करेल. जागा उपलब्ध नसल्यामुळे अंगणवाडीचं काम होत नाही आणि जिथे जिथे जागा भेटेल तिथून मी अंगणवाडी करण्याचा प्रयत्न करेलच. आपण व्हिडिओ पाहिला, जो व्हिडिओ प्रसारित झाला काल, अतिशय दयनीय अवस्थेमध्ये शाळा आपण बघितली. शालिक तांबोली यांची मुलगी ती शिकते. त्यांनी मला काल फोन केलेला, त्यांनी मला ही परिस्थिती दाखवली. जेव्हा मी बघितली त्यानंतर ग्रामपंचायतचं काही जे मंडळ आहे, मी भरपूर सारे प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये मी म्हटलं की लोकप्रतिनिधी करतात काय. आता शाळेचं बांधकाम बघितलं, ही जुनी शाळा आहे. तर त्यानंतर हा मी माझ्या वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्कातला. बातमीची माहिती घेऊन सुनीताताई मोरे यांनी कर्तव्यदक्षपणा दाखवून आज इथे आल्या. त्यांनी सुद्धा मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. त्यांनी त्वरित जे आपले ग्रामपंचायतचे प्रशासक असतील, अदरवाईज पंचायत समितीचे BDO असतील, त्यांना पण या गोष्टीचे कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि आता त्वरित ही शिफ्टिंग सुद्धा होत आहे. मी त्यांचे सुद्धा अभिनंदन करेल. माझा भक्त नेरळच्या जे काही प्रतिनिधी असतील वेगळे, पण त्यांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे. या प्रकारची परिस्थिती जर आपल्या मुलांची असेल, आपले काही घरातली मुलं ही मोठ्या शाळेमध्ये शिकतात, पण जे गरीब घरातला मुलगा आहे तो जरी येऊन असं ह्या परिस्थितीमध्ये बसला असेल, ते कुठेतरी खेद व्यक्त करण्याची भावना आहे. आम्हाला आज या गोष्टी समाधान आहे की त्या गोष्टीचं कुठेतरी निवारण निघलं. त्यासाठी मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. ही अवस्था पाहता माझे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, अमर शेठ मिरसाळ, त्यांचं सुद्धा धन्यवाद मागतो. जे अमर शेठ मिरसाळ त्यांनी त्वरित या जागेवरती वस्तुस्थिती येऊन बघितली. त्यांनी सुद्धा प्रशासनाची बोलणी करून त्यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत. तसेच अली नजे असतील, शालिक तांबोली, ऋषिकेश राऊत या सर्वांचा पण मी आभार मानतो. त्यांनी वस्तुस्थिती दाखवून इथे या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. मी उद्या पोरीला विचारला का शाळेत का नाही जाते, ते बोलली की ते पाणी फुल वरतून पडत आहे, त्यामुळे मी शाळेत जाणार नाही. म्हणून मी पोरीला घेऊन शाळेत आलो आणि त्याला विचारला काय परिस्थिती आहे. ते बाई बाहेर बसलेली होती. त्याला विचारलं काय होतं, ते इथे येऊन बघा आतमध्ये काय परिस्थिती आहे. तेव्हा आतमध्ये गेलो, तेव्हा बघितला, तेव्हा माहिती पडलं का पूर्ण शाळेमध्ये पूर्ण पाणी गेलं आहे. म्हणून मी दोन 4 जणांना फोन केला.
तुला अशी अशी परिस्थिती येते. ते तात्काळ त्यांनी आले आणि ते पूर्ण माहिती घेतली.